ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। शरद पवार यांच्यासोबत राहून सुद्धा त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले होते। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टोले हाणलेत। काकावर वार, पुतण्याविषयी गौरवोद्गार। राज ठाकरेंना आवडले अजित पवार। जातीपातीच्या राजकारणावरून प्रहार। 4 जूनला दिसेल मवियाचा पलटवार। एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही। पुण्याच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये तुलना करताना केलेलं हे विधान। महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा घेत शरद पवारांवर निशाणा साधतानाच अजित पवारांचंही कौतुक केलं। जातीपातीच्या राजकारणावरून पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पवारांना लक्ष्य केलं। बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं। मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही। खरं तर अजित पवारांवर आतापर्यंत सर्वात जहरी टीका ही राज ठाकरेच करत होते। 2014 आधीच्या निवडणुका असोत किंवा मग आता महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील राज ठाकरेंच्या सभा असोत, प्रत्येक सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांच्या जुन्या विधानांवर जोरदार टीकास्त्र डागल्याचं दिसलं। पण आता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळल्यानं विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे। पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं। भाषणातून अश्लाघ्य भाषेमध्ये भाषण केलं किंवा शब्दप्रयोग केला अजित पवारांच्या विरुद्ध। धरणामध्ये पाणी भरण्याचा सुतोवाच करणारे कोण, तर ते कोण आहेत, तर ते राज ठाकरे आहेत। ज्या पद्धतीनं मागची भाषणं केली, आता जर पुडका आला असेल तो पुडका हा 4 तारखेला दिसेल। आदरणीय पवार साहेबांची मागची 60 वर्षातली पुरोगामी भूमिका, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेलं उत्तम कार्य हे एकूणच महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं भाजपच्या उमेदवारासाठी केलेली सभा आणि त्या सभेमध्ये भाजपच्याच कारभाराची काढलेली वाभाडे आणि या ठिकाणी आपलं चुकलेलं भाषण दुरुस्त करण्यासाठी घसरलेली पवार साहेबांवरची गाडी, या सगळेच एकूणच पुणेकरांच्यासाठी मनोरंजन होतं। एकंदरीतच राज्यातील बदलत्या राजकारणामुळे अनेक नेत्यांना भाषण करताना अडचण झाल्याचं दिसतंय। महायुतीसोबत आलेल्या राज ठाकरेंना आता त्यांचं टार्गेट अजित पवारांवरून शरद पवारांवर शिफ्ट करावं लागतंय। पण हे करताना राज ठाकरेंनी मोठ्या चतुराईनं काकांवर टीका आणि पुतण्याची स्तुती केल्याचं दिसलं। त्यामुळे अजित पवारांच्या या राजस्तुतीचा पुण्याच्या निकालात काय परिणाम दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।